तुमच्या गावचा पंचायत समितीचा उमेदवार होता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शिवसेनेचा जेडपीचा उमेदवारही तळेरांचा होता. बरोबर. कसं आता गावातलं कसं वातावरण होतं तुमच्या गावामध्ये? जोपर्यंत राष्ट्रवादी दोन होत्या तोपर्यंत विभाजन झालेलं होतं. परंतु जेव्हा राष्ट्रवादी दोन्ही एक झाल्या, उभाटा आणि RPI हे ती चारही पक्ष एकत्र झाल्यानंतर आमच्या तळेरांची ताकद निश्चितच वाढलेली आहे. आणि तळेरांकर हे सातत्याने आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा साहेबांबरोबर सातत्याने राहिलेले आहेत. आणि निश्चितच यावेळेससुद्धा जरी पंचायत समितीत राष्ट्रवादीला भेटली असेल, सेनेला जिल्हा परिषद दिली होती, तरीसुद्धा तळेरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लीड भेटलेला आहे. आणि वरूनच तळेरांपासूनच जे लीडवर चढत गेला, तर उदापूरकरांचा तर खऱ्या अर्थानं आम्ही पश्चिम पट्ट्यातून अभिनंदनच करतो. कारण आजपर्यंत उदापूरमध्ये सातत्याने आमच्या पक्षाला कमी मतदान होत होतं. परंतु यावेळेस मात्र उदयपूरकरांनी सर्व डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटात आणि गणांमध्ये सुद्धा दाखवून दिलं की आम्हीसुद्धा कमी नाही आहेत. आणि सर्वजण एकत्र आले. खऱ्या अर्थानं उदापूरकरांचं मी आदिवासी भागातील कार्यकर्ता म्हणून मी मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सातत्याने अंकुश शेठ आमले साहेबांनी सातत्याने जे या डिंगोरे उदापूरमध्ये काम केलं आहे आणि ते कामाचं प्रतीक म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जी अपेक्षा होती की घासून अतिशय घासाघाशीत हे विजय मिळेल आम्हाला कमी, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे विजय या ठिकाणी आम्हाला संपादित करता आला. हे खऱ्या अर्थानं आमचं भाग्य आहे. राजू